या होत्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात। पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। नासानं आपल्या नवीन चंद्र रॉकेटचं शनिवारी प्रक्षेपण करण्याचं ठरवलंय। इंधन गळतीचं निराकरण झाल्यानंतर इंजिन सेन्सरच्या त्रुटींवर काम करण्यात आलं, मात्र या मोहिमेचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला। त्यामुळे नासाद्वारे तयार केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली 322 फूट रॉकेटचं उड्डाण आज होणार आहे। त्यासाठी अनुकूल हवामानाचीही खात्री करण्यात आली आहे। नासा प्रशासक बिल नेल्सन म्हणाले की पहिल्या प्रयत्नातून अभियंते जे काही शिकले ते पाहता त्यांना या दुसऱ्या प्रयत्नात कोणतेही अवघड अडथळे येणार नाहीत अशी त्यांना आशा आहे। युक्रेनच्या शक्तिशाली नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचे प्रमुख म्हणतात की त्यांचे सरकार हे झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पातील अनेक संभाव्य धोक्यांपासून अनभिज्ञ आहे। हा प्लांट अजूनही युक्रेनियन कर्मचाऱ्यांकडून चालवला जातोय आणि देशाच्या वीज ग्रीडशी जोडलेला आहे, परंतु 24 फेब्रुवारीमध्ये आक्रमण सुरू झाल्यानंतर युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून रशियन सैन्याने तो ताब्यात घेतलाय। दिवाळा जवळ येत असताना झापोरिझिया प्लांटचे ग्रीड कनेक्शन तुटल्यास देशाचा वीज पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी तयारी केली जातेय। आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सीच्या प्रमुखांनी युक्रेनमधील झापोरिझिया अणु प्रकल्पाभोवती सतत सुरू असलेल्या लष्करी हालचालींबद्दल इशारा दिलाय। युक्रेनला भेट देऊन परत आल्यावर राफेल ग्रोसी व्हिएन्ना विमानतळावर पोहोचताच ते बोलत होते। त्यांनी युक्रेनमधील सर्वात मोठ्या अणु ऊर्जा प्रकल्पातील सुविधांच्या भौतिक अखंडतेसाठी रेड अलर्ट दिलाय, कारण अजूनही आम्ही प्लांटभोवती लष्करी हालचाली दिसत आहेत। रशियन न्यायालयाच्या विरोधात पक्षनेती अलेक्सी नवलदी यांच्या संदर्भात सुनावणी झाली आहे। नवलदी व्लादिमीर प्रदेशातील कोव्रोन येथील न्यायालयीन सुनावणीला व्हिडिओ लिंकद्वारे उपस्थित होते। सुनावणी दरम्यान नवलनी यांनी तुरुंगातील राहत्या जागेच्या परिस्थितीची तक्रार केली। त्यांच्या ब्लॉकमधील खिडक्या ह्या काळ्या पडल्या होत्या। जर्मनीहून परतल्यावर नवलनीला जानेवारी 2021 मध्ये रशियामध्ये अटक करण्यात आली होती। पॅरोलचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला 2.5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रवक्त्याने सांगितलंय की संयुक्त राष्ट्रांच्या अणु वॉचडॉग एजन्सीच्या तज्ञांनी झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पाला दिलेली भेट ही सकारात्मक आहे। युक्रेनियन बाजूच्या प्रक्षोभक कृतींमुळे सर्व समस्या आणि अडचणी असूनही मिशन साइटला दिलेली भेट याकडे आम्ही सकारात्मकपणे पाहतोय असंही त्यांनी सांगितलंय। ते पुढे म्हणाले की मॉस्को मिशनने प्लांटची स्थिती आणि सुरक्षिततेचं मूल्यांकन करणं अपेक्षित आहे। युक्रेन राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी कीव येथे डेन्मार्कचे परराष्ट्र मंत्री जेप्पे कोफोड यांची भेट घेतली आहे। मायकोलायव प्रदेशात पायाभूत सुविधांची पुनरुभारणी करण्यात सहकार्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले। युक्रेनमध्ये शाळांचं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतंय, पण यावेळी विद्यार्थ्यांना युद्धाच्या छायेत शाळेत जावं लागणार आहे। 40 लाख विद्यार्थी शाळेत जाणार आहेत। मित्रांना सुट्टीतल्या गमती जमती सांगत शाळेत जाण्याचे हे दिवस आहेत, पण यावर्षी विद्यार्थ्यांना भिंतीचं सावट असल्याचं युनिसेफच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कॅथरीन रसेल म्हणाल्यात। खेळणाऱ्यांपेक्षाही सगळ्यांच्या मनात युद्धामुळे झालेल्या नुकसानीच्या आठवणी असल्याची खंत कॅथरीन यांनी व्यक्त केली आहे। 3 दिवसांच्या युक्रेन दौऱ्यानंतर त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या। ताजिकिस्तानमधील एका शाळेच्या उद्घाटन समारंभात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी व्हिडिओ लिंकद्वारे सामील झाले। नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करतानाच ताजिकिस्तानच्या विविध शहरांमध्ये रशियन भाषेत शिकवणाऱ्या 5 शाळा सुरू करण्यात आल्यात। हा अभ्यासक्रम ताजिकिस्तानसाठी अनुकूल आहे आणि रशियन शिक्षक हे तिथेच शिकवणार आहेत। युक्रेन बरोबरच रोमानियातही शाळा सुरू झाल्यात। सेंट्रल बुखारेस्टमध्ये युक्रेनच्या 100 विद्यार्थ्यांचं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय। युक्रेनमध्ये आधी राहत असलेले अनेक जण हे बुखारेस्टमध्ये आले आहेत। युद्धाच्या काळ्या आठवणींवर मात करायची असेल तर शारीरिक शिक्षण, विविध क्रीडा प्रकारांचा समावेश केला जाणार आहे। यातून विद्यार्थी मानसिक आणि शारीरिकरित्या सक्षम होतील असा विश्वास तेथील शिक्षकांनी व्यक्त केला आहे।
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी इर्पिनमधल्या शाळेला भेट दिली आहे. मार्चमध्ये रशियाच्या गोळीबारात नुकसान झाल्यानंतर पुन्हा उभारण्यात येत असलेल्या शाळेची झेलेन्स्की यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह वर्गातही थांबले. तुम्ही आमची प्रेरणा आहात, आम्हाला चांगल्या अभ्यासासाठी शुभेच्छा देतो, असंही झेलेन्स्कींनी विद्यार्थ्यांना सांगितलं. युक्रेनच्या इर्पिन कीवमध्ये ही शाळा सुरू होत आहेत. युद्धामुळे इथल्या अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. युनिसेफच्या मदतीनं शाळांची पुनर्बांधणी केली जाते. युद्धामुळे हे वर्ष आमच्यासाठी कठीण आहे. मुलांच्या सुरक्षेची आम्हाला काळजी वाटत होती, पण इथे चांगल्या सुविधा मिळत आहेत. विद्यार्थ्यांना निवारा मिळाल्याचं पालकांचं आणि शिक्षकांचं म्हणणं आहे. कठीण प्रसंग आला तर काय करायचं याचं प्रशिक्षणही आता विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. गुरुवारी मारियुपोलमध्येही एका शाळेत 1000हून अधिक विद्यार्थी शालेय वर्षाच्या पहिल्याच दिवशी हजर होते. युद्धाच्या दिवसात शाळेचा क्षण हा खूप आनंददायी असल्याच्या भावना यावेळी रहिवाशांनी व्यक्त केल्या. हल्ल्यांमध्ये शाळेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यातल्या अर्ध्या भागाची पडझड झाली आणि पुनर्बांधणीचं काम डिसेंबरमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे. पोलंडमधल्याही अनेक शाळा गुरुवारपासून पुन्हा सुरू झाल्यात, पण शिक्षकांच्या कमतरतेमुळे तेथे अडचणी येत आहेत. युक्रेनमधील अनेक विद्यार्थी हे पोलंडमध्ये आलेत आणि त्यांना पॉलिश भाषा येत नसल्यानं त्यांच्या समस्या अधिक वाढत आहेत. या आधीच्या वर्षात कमी पगार, योग्य वागणूक न दिल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे. त्यात अनेक पालकांनी खासगी शाळांचा पर्याय निवडलाय. सध्या कार्यरत शिक्षक लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत, तर कमी पगार असल्यानं तेथील तरुण हे शिक्षक इथे येणं टाळतायत. त्यामुळे ही समस्या आणखी गंभीर होण्यापेक्षा तिथल्या शाळांमध्ये 20 शिक्षकांची कमतरता सध्या जाणवत आहे. रशियाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या शाळेच्या परिसरात काही उपयुक्त पुस्तकं शोधण्याचे प्रयत्न ग्रंथपाल करतायत. साहित्याची किंमत कधीही कमी होत नाही, त्यामुळे ही पुस्तकं महत्त्वाची असल्याचं ग्रंथपाल रेसा म्हणतात. इथल्या मलब्यातून त्या पुस्तकं शोधतायत. अमेरिकेचं, रशियाचं, युक्रेनचं कुठलंही साहित्य महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. सप्टेंबरमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यास सुरू करण्यापूर्वी वापरण्यायोग्य पुस्तकं त्यांना वितरित करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे 7 आठवड्यांनंतर देशात परतलेत. जुलैमध्ये देशाच्या आर्थिक संकटावर संताप व्यक्त करत हजारो आंदोलकांनी त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर हल्ला केल्यानंतर त्यांनी देश सोडून पलायन केलं होतं. राजपक्षे मध्यरात्रीच्या सुमारास बँकॉकहून सिंगापूर मार्गे कोलंबोच्या बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी त्यांचं स्वागत केल्यावर राजपक्षे सशस्त्र सैनिकांसह कडक बंदोबस्तात विमानतळावरून बाहेर पडले. बातमी आहे पश्चिम अफगाणिस्तानमधील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या मशिदीत झालेल्या स्फोटात 18 जण ठार झाल्याची माहिती मिळतेय. मृतांमध्ये तालिबानच्या जवळचा एक प्रमुख मौलवी, जो गेल्या 2 दशकांपेक्षा देशाच्या पाश्चात्य समर्थित सरकारांवर टीका करण्यासाठी संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये ओळखला जात होता, तसंच एक तालिबानचा अधिकारी आणि स्थानिक डॉक्टराचा समावेश आहे. स्फोटात एकूण 21 जण जखमी झालेत. हेरातमध्ये दुपारच्या नमाजाच्या वेळी हा बॉम्बस्फोट झाला, जेव्हा मशिदीमध्ये गर्दी भरलेली होती. स्फोटामध्ये रुग्णवाहिकांना घटनास्थळावरून 18 मृतदेह आणि 21 जखमींना हेरातमधील रुग्णालयात नेण्यात आलं. पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकनमधील कॅसिना पियो आयव्ही येथे व्हीटी ग्लोबलनं आयोजित केलेल्या पहिल्या व्हीटी समिट 2022च्या दुसऱ्या दिवशी जगभरातील कलाकारांची भेट घेतली आहे. कलाकार हे सौंदर्याचं उपदेशक आहेत असं म्हणून पोप दुपारी सभेत सामील झाले. आशा आणि ऐक्य निर्माण करण्यासाठी, सर्जनशील कलांचा वापर करण्यासाठी कॅथोलिक चर्च आणि जगभरातील कलाकार यांच्यात संवाद सुरू करणं हे 2 दिवसीय बैठकीचं उद्दिष्ट होतं. आम्ही फक्त कलाकारांचा समुदाय तयार करत आहोत असं लुईस क्विनेल यांनी म्हटलंय, जे व्हीटी ग्लोबल या ना नफा संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन हे व्हाईट हाऊसमधून मरीन वनच्या जहाजातून शुक्रवारी दुपारी कॅम्प डेव्हिडकडे रवाना झालेत। अमेरिकेत 3 दिवस लेबर डे वीकेंड सुरू झालंय। यात सोमवारी कामगार दिनाचं भाषण देण्यासाठी ते मिल्वॉकी, विस्कॉन्सिन आणि पिट्सबर्ग आणि वेन्सविलाच्या इथे जाणार आहेत। सरकार स्वच्छ ऊर्जा, शेती, जैवतंत्रज्ञान आणि देशभरातील 21 प्रादेशिक भागीदारींसाठी $1 अब्ज अनुदान पाठवणार असल्याची घोषणा यावेळी बायडन आणि वाणिज्य मंत्री जिना रायमोंडो यांनी केली आहे। गेल्या वर्षीच्या $1.9 ट्रिलियन कोरोना रिलीफ पॅकेजचा भाग असलेल्या अनुदानासाठी 529 प्रारंभी कर्जदारांमधून केवळ 21 निवडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। अमेरिकन पर्यावरण संरक्षण एजन्सीचे प्रमुख मायकेल रेगन यांनी शुक्रवारी सांगितले की प्रगत अणु तंत्रज्ञान अमेरिका आणि जपान या दोन्ही देशांसाठी गंभीर असेल। या दोन्ही देशांनी डिकार्बनायझेशनचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवलेलं आहे। रेगन यांनी टोकियोमध्ये जपानचे पर्यावरण मंत्री यासुहिरो निशिमुरा यांच्याशी चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलंय की दोन्ही देशांनी जुन्या अणुप्रकल्पाच्या व्यवस्थापनेकडे देखील गांभीर्यानं पाहिलं पाहिजे। जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं की त्यांनी आपल्या सरकारला देशातील आण्विक अणुभट्ट्या बंद झाल्यानंतर अणु ऊर्जेवर पुन्हा जोर देऊन अधिक सुरक्षित आणि लहान अणुभट्ट्या विकसित करण्याचा विचार करण्याची सूचना दिली आहे। अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टिना फर्नांडेज यांची गुरुवारी एका व्यक्तीनं हत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर फर्नांडिस यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शुक्रवारी ब्युनोस आयर्समधील प्लाझा डी मेयो येथे हजारो लोक जमले होते। सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेला ब्राझीलचा नागरिक एखाद्या मोठ्या संघटनेचा भाग आहे का याचा तपास केला जातोय। 2007 ते 2015 पर्यंत अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या फर्नांडिस यांच्या समर्थकांनी आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलं होतं। राजकीय हिंसाचाराच्या इतिहासात असलेलं अर्जेंटिना या हत्येच्या प्रयत्नानं हादरलंय। दोन 2020च्या अध्यक्षीय निवडणुकीची चौकशी करणाऱ्या फेडरल ग्रँड ज्युरीसमोर व्हाईट हाऊसचे वकील शुक्रवारी न्यायालयात हजर झालेत। ट्रम्प प्रशासनाच्या अखेरच्या काळात पॅट सिपोलोन हे व्हाईट हाऊसचे सर्वोच्च वकील होते। सिपोलोननं निवडणूक पूर्ववत करण्याच्या प्रयत्नांना जोरदार विरोध केला आणि निकालावर पुरेशी फसवणूक झाल्याचा त्यांचा विश्वास नाही असं म्हटलंय। दोन्ही बाजूंचे असंख्य फेडरल आणि स्थानिक निवडणूक अधिकारी या न्यायालयांची एक लांबलचक यादी, माजी कर्मचारी आणि अगदी त्यांचे स्वतःचे अटॉर्नी जनरल यांनी कोणताही पुरावा नसल्याचं सांगून देखील ट्रम्प यांनी आपली भूमिका बदललेली नाहीये। ज्यू धर्मीय प्रेषित समुएलचे दफनस्थान मानत असलेल्या पवित्र स्थळाला जहाल विचारांच्या इस्रायली खासदाराने दिलेल्या भेटीचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी अनेक पॅलेस्टिनी नागरिक हे वेस्ट बँकमधील नेमी सॅम्युएल या गावात एकत्र आले होते। 46 वर्षीय इतमार बेन गवीर अनेकदा पॅलेस्टिनींच्या विरोधात भूमिका घेतात। त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी जहाल राष्ट्रवादी समर्थकांना एकत्र आणतात असा आरोप आहे त्यांच्यावर। उत्तर कोरियातील मानवाधिकारांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या नवनियुक्त तज्ज्ञ एलिझाबेथ सॅल्मन यांनी शुक्रवारी सांगितलंय की आंतरराष्ट्रीय समुदायानं उत्तर कोरियाशी संबंध तोडण्याचा विचार करू नये। सॅल्मन म्हणाल्या की त्यांच्या नियुक्तीला उत्तर कोरिया सरकारचा पूर्णपणे विरोध आहे। उत्तर कोरियातील लोकांचे जीवन आणि त्यांचे मानवी हक्क धोक्यात असल्याने उत्तर कोरिया सरकार आपल्या भूमिकेवर पुनर्विचार करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात। अमेरिकेत ऑगस्ट महिन्यात 3,15,000 जणांना रोजगाराची संधी मिळाली आहे। वाढते व्याजदर, चलनवाढ आणि मंदावलेल्या ग्राहक खर्चामुळे हे प्रमाण आधीपेक्षा कमी होत आहे। बेरोजगारीचा दर हा जुलैमध्ये 3.5 वरून आता
3.7% पोहोचलाय। या काळात अमेरिकेचे नागरिक नोकऱ्या शोधण्यासाठी जास्त प्रमाणात बाहेर पडल्याचं सरकारनं शुक्रवारी दिलेल्या अहवालात स्पष्ट केलंय। चीनची निर्मिती असलेली पहिली हायस्पीड इलेक्ट्रिक पॅसेंजर ट्रेन आणि जकार्ता बाडुंग हायस्पीड रेल्वेसाठी इन्स्पेक्शन म्हणजेच तपासणी ट्रेन शुक्रवारी इंडोनेशियामध्ये दाखल झाली आहे। मालगाड्या आणि इंजिनं जकार्ताच्या बाहेरील तुंजुंग प्रियोक या बंदरात ट्रकवर लोड करण्यात आली होती आणि तेथून ते जावा इथे नेली जाणार आहेत। पोर्तुगालमध्ये महागाई आणि अन्य कारणांमुळे राहणीमानाचा खर्च वाढतोय, त्यामुळे नागरिकांना विशेष मदत पॅकेज मंजूर करण्याची गरज आहे। पोर्तुगाल सरकार हे पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत याचा आढावा घेणार आहेत। सर्वात कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबावरील कर कमी करणं, पेन्शन वाढवणं आणि इंधनाची किंमत कमी करणं यांसारखे उपायांवर ते चर्चा केली जाणार आहे। ऑगस्टमध्ये महागाईचा दर हा 9% स्थिर झाला होता। युक्रेनमधील युद्ध, कोरोनाचे काळाचे प्रदीर्घ परिणाम यामुळे देशभरातील उत्पादकांना याचा फटका बसलाय। बर्लिनमधल्या IFA कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स फेअरमध्ये विविध अत्याधुनिक उपकरणं पाहायला मिळत आहेत। यात पॉकेट ट्रान्सलेटरचाही समावेश आहे। कोरोनाच्या 2 वर्षांच्या काळानंतर हे प्रदर्शन पार पडतंय। जपानच्या एका कंपनीनं 82 भाषांमध्ये भाषांतर करणारं ॲप लॉन्च केलंय। स्मार्टफोनमध्ये बोलल्यावर ऑडिओ प्ले होतो आणि त्या वाक्याचं लिखित भाषांतर ॲपमध्ये दिसतं। प्रवाशांना यामुळे संवाद साधण्यात मदत होतीये। वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यानं पोर्तो रिकोचे रहिवासी चांगलेच त्रासलेत, त्यामुळे त्यांनी वीज कंपनीच्या विरोधात सॅन जुआनच्या टाउन हॉलच्या पायरीवर त्यांनी तुटलेली घरगुती उपकरणं आणून निषेध नोंदवला। वीज सतत खंडित होत असल्यानं अनेक उपकरणं बिघडली आहेत। अन्न आणि जीवरक्षक औषधं थंड ठेवण्यासाठी त्यांना पर्याय शोधावे लागतायत। पोर्तो रिकोच्या एनर्जी ब्युरोनं ऊर्जा कंपनी लुमाच्या विनंतीवरून यावर्षी आतापर्यंत 7 वीज दर वाढून मंजूर केली आहे। रखडलेले वेतन आणि सतत वाढणाऱ्या कामामुळे त्रासलेल्या शिक्षकांनी न्याय मिळवून देण्यासाठी हजारो लोकांनी एकजूट दाखवत शुक्रवारी डाऊनटाउन बुडापेस्टमध्ये मोर्चा काढलाय। स्टुडंट्स फॉर टीचर्स या युवा संघटनेनं सेमिस्टरच्या दुसऱ्याच दिवशी शिक्षकांवर सरकारने केलेल्या अन्याय, विद्यार्थ्यांवरचा वाढता शैक्षणिक दबाव आणि शाळांच्या इमारतींची निकृष्ट अवस्था याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला। अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्या अधिकृत पोर्ट्रेटचं अनावरण व्हाईट हाऊसमध्ये 7 सप्टेंबरला होणार आहे। व्हाईट हाऊस ईस्ट रूममध्ये हा कार्यक्रम होईल। माजी राष्ट्रपतींच्या पोर्ट्रेटचं अनावरण हा व्हाईट हाऊसचा ऐतिहासिक कार्यक्रम आहे। ही एक प्रदीर्घ परंपरा आहे ज्यानुसार वर्तमान अध्यक्ष त्यांच्या आधीच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या अधिकृत पोर्ट्रेटचं अनावरण करण्यासाठी आमंत्रण देतात। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत आणि ताज्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक, YouTube आणि ट्विटरचं अकाउंटला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।